शेवग्याची शेंग जेवढी पौष्टिक आहे तेवढी त्याला एक विशिष्ट चव असल्यामुळे चवीला सुद्धा अतिशय छान लागते। तर ही शेवग्याची शेंग आपण अशा पद्धतीने बनवली तर अगदीच न आवडणारे सुद्धा शेवग्याची शेंग अगदी आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते। नमस्कार मंडळी, मी उषाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी पाव किलो एवढे शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे। शेंगा स्वच्छ धुवून साधारण 2 इंचाच्या आकाराने आपल्याला इथे काप करून घ्यायचे। आता पाण्यामध्ये टाकून थोडंसं मीठ टाकायचं आणि हे बाजूला ठेवून देऊया। आता ह्याचा जो मसाला आहे तो तयार करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, मूठ भरून कोथिंबीर आणि पाव कप एवढे इथे मी ओल्या खोबऱ्याचे काप, एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे, 1 चमचा इथे आपल्याला पांढरे तीळ वापरायचे। आता हा जो मसाला आहे तो आपल्याला मिक्सरला रवाळ असा वाटून घ्यायचे। खूप बारीक वाटायचा नाही किंवा खूप जाड सुद्धा वाटायचा नाही। गरज वाटल्यास थोडंसं पाणी हा मसाला छान असा रवाळ वाटून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे मी हा जो मसाला आहे तो वाटून घेतलेला आहे। आता आपण शेवग्याच्या शेंगांना फोडणी देऊन घेऊया। कढईमध्ये साधारण 2 चमचे एवढं तेल टाकून घेतले। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची, पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी घालायची। जिरं मोहरी छान तडतडल्यानंतर ह्यामध्ये आपण जो तयार करून घेतलेला मसाला आहे तो टाकून घ्यायचा। गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवायची आणि हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। ह्याला तेल सुटलं पाहिजे असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। साधारण 2 मिनिटांमध्ये ह्या मसाल्याला छान असं तेल सुटायला लागतं। मसाल्याला छान असं तेल सुटायला लागले की गॅसची फ्लेम स्लो करायची। ह्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर टाकायची, त्यासोबतच 2 चमचे लाल तिखट आणि कलरसाठी इथे मी 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे। त्यासोबतच अर्धा चमचा इथे आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचे। हे जे मसाल्याचं प्रमाण आहे तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकता। तर हे सर्व मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिनिटभर आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही छान असा हा मसाला परतून झाला की आपण मिठाच्या पाण्यामध्ये ज्या शेवग्याच्या शेंगा ठेवल्या होत्या त्या ह्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि पुन्हा आपल्याला 1 मिनिटभर शेवग्याच्या शेंगा आणि मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे पाहू शकता हा जो मसाला आहे तो शेंगांना छान असा कोट झालेला आहे। आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर इथे मी लहान चमच्याने 1 चमचा एवढे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पुन्हा हे छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे अशा पद्धतीने छान असं मिक्स झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला शेवग्याची शेंग शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे। पाणी टाकत असताना थंड पाण्याचा वापर करायचा नाही। तर ही शेवग्याची शेंग शिजवण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। गरम पाण्यामुळे काय होतं तर शेवग्याची शेंग पटकन शिजली जाते आणि ह्याला तरी सुद्धा छान येते। एकदा ह्या भाजीची चव घेऊन पाहिजे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे आपण एकदा छान मिक्स करून घेऊया। तर बऱ्याच जणांना शेंगदाण्याच्या कुटामुळे पित्ताचा त्रास होतो, तर अशा व्यक्तींसाठी अजिबात शेंगदाण्याचा वापर न करता अशा पद्धतीने आपण ओल्या खोबऱ्यातील ही भाजी बनवू शकता। चवीला तर अतिशय छान लागते। आता ह्याच्यावरती अर्धवट झाकण ठेवायचे, गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम करायची आणि शेवग्याची शेंग आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची। आता ह्यामध्ये तुम्हाला ग्रेव्ही कितपत हवे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। पण खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ सुद्धा ही भाजी करायची नाही। थोडीशी मसालेदार आपल्याला ही भाजी ठेवायची आहे। चवीला अतिशय छान लागते। अगदी पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढी ही टेस्टी भाजी तयार होते। तर मंडळी, ह्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा। जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्र, परिवार, नातेवाईकांबरोबर शेअर करा। उषाज किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर उषाज किचनला प्लीज सबस्क्राईब करा आणि अशाच एका छानशा रेसिपीसोबत आपण लवकरच पुन्हा भेटू। धन्यवाद।